विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना म्हणजेच पॉलिटी या विषयावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. आजचा व्हिडिओ आहे तो सर्व प्रश्नांसाठी उपयुक्त असणार आहे, ज्यामध्ये मुख्यत्वे राज्यघटना हा टॉपिक विचारला जातो. विद्यार्थ्यांनो, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपणापर्यंत मोफत आणत असतो. विद्यार्थ्यांनो, प्रश्न वाचून झाल्यानंतर आपणाकडे थोडा वेळ दिला जाईल. या वेळेत आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. यामुळे प्रश्न अधिकचा लक्षात राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांनो, जेही तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. नोटबुक सोबत ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 50+ लाईक टार्गेट. विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तसेच पूर्ण प्रश्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनो, मी आपल्यासाठी 3 क्वेश्चन एक्झरसाइज देणार आहे. ते प्रश्न याच व्हिडिओतील असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी मन लावून विद्यार्थ्यांनो व्हिडिओ बघायचा आहे. तर चला तर मग राज्यघटनेमधील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न काय विद्यार्थ्यांनो, पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावीत? बेसिक क्वेश्चन विद्यार्थ्यांनो, वयाची 18 वर्षे असावीत, 20 वर्षे असावीत, 21 वर्षे असावीत की वयाची 25 वर्षे असावीत? पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावीत? तर ऑप्शन क्रमांक डी 25 हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो? आपले ऑप्शन आहे पंचायत समिती सभापती, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी की तहसीलदार. तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक डी तहसीलदार हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो? आपले ऑप्शन आहे तहसीलदार, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी की जिल्हाधिकारी. ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक डी जिल्हाधिकारी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4. पंचायत समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडून दिला जातो? पंचायत समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडून दिला जातो? आपले ऑप्शन आहे 10,000, त्यानंतर 30,000, 20,000 की 40,000. पंचायत समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडून दिला जातो? ऑप्शन क्रमांक सी 20,000 हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5. पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, महात्मा गांधी की यापैकी नाही? पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी हेच योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो, सर्वच क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ पॉज करून नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6. पंचायत राज स्वीकारणारे चौथे राज्य कोणते आहे? कर्नाटक राज्य, तेलंगणा राज्य, हरियाणा राज्य की तामिळनाडू राज्य? पंचायत राज स्वीकारणारे चौथे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम महिला आरक्षणाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहे 243A, 243B, 243C की 243D. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम महिला आरक्षणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 243D हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? निवडणूक सुधार, सहकार, न्यायालयीन नियुक्ती की ऑप्शन डी शिक्षण? भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक न्यायालयीन नियुक्ती या क्षेत्राशी संबंधित आहेत. विद्यार्थ्यांनो, प्रश्न विचारून झाल्यानंतर जेव्हा मी ऑप्शन रीड करत असेल तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करत चला किंवा नोटबुकमध्ये ते ॲन्सर लिहून घेत चला. आणि जर चुकलं तर फुली करा, बरोबर आलं तर टिक मार्क करा. म्हणजे काय होईल की जास्त इंटरॅक्टिव्ह सेशन होईल आणि हे प्रश्न लक्षात राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत व्यवस्था किती स्तरीय होती? आपले ऑप्शन आहेत 1 स्तरीय, 2 स्तरीय, 4 स्तरीय की 3 स्तरीय? बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केली पंचायत व्यवस्था किती स्तरीय होती? तर ऑप्शन क्रमांक डी 3 स्तरीय. विद्यार्थ्यांनो, हा क्वेश्चन खूप वेळेस रिपिटेटिव्ह आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास कोणती समिती मान्यता देते?
वित्त समिती, कृषी समिती, विषय समिती की स्थायी समिती? जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास कोणती समिती मान्यता देते? तर ऑप्शन क्रमांक डी, स्थायी समिती हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? वसंतराव नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बलवंतराय मेहता की आचार्य विनोबा भावे? पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? वसंतराव नाईक, सावरकर, बलवंतराय मेहता की आचार्य विनोबा भावे? तर ऑप्शन क्रमांक डी, आचार्य विनोबा भावे हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, भारतीय त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असे कोणी संबोधले? आपले ऑप्शन आहे सरदार पटेल, बलवंतराय मेहता, पंडित जवाहरलाल नेहरू की ऑप्शन डी यापैकी नाही? भारतीय त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असे कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक सी, पंडित जवाहरलाल नेहरू हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, महाराष्ट्र शासनाने 2 ऑक्टोबर 2009 ते 2 ऑक्टोबर 2010 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले होते? ग्रामपंचायत वर्ष, पंचायत राज वर्ष, ग्रामसभा वर्ष की ऑप्शन डी गावपंचायत वर्ष? महाराष्ट्र शासनाने 2 ऑक्टोबर 2009 ते 2 ऑक्टोबर 2010 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले? तर ऑप्शन क्रमांक सी, ग्रामसभा वर्ष हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यावर कोणाचे नियंत्रण असते? म्हणजे विस्तार अधिकाऱ्यावर कोणाचं कंट्रोल असतं? गट विकास अधिकारी, जिल्हा स्थित तांत्रिक प्रमुख, पंचायत समिती सभापती की ऑप्शन डी यापैकी नाही? इम्पॉर्टंट क्वेश्चन. पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी यावर कोणाचे नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक बी, जिल्हा स्थित तांत्रिक प्रमुख हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? आपले ऑप्शन आहे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक की ऑप्शन डी उपसरपंच? ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक सी, ग्रामसेवक हे योग्य आन्सर आहे. जर तुम्हाला विचारलं की नगर परिषदेच्या सचिवास काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात? मुख्याधिकारी. त्यानंतर आणि ग्रामपंचायतीचा लोकांमधून जो निवडून दिला जातो म्हणजे जे नेते असतात ते कोणते असतात? ग्रामपंचायतीसाठी सरपंच असतात, नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष असतात. सेम वे पंचायत समितीसाठी सभापती असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमान किती असते? आपले ऑप्शन आहे 60, बी 90, सी 100 की ऑप्शन डी 75? जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमान किती असते? तर ऑप्शन क्रमांक डी, कमाल 75 असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणते आहे? म्हणजे बेसिक स्तर कोणतं असतं? ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद की ऑप्शन डी नगर परिषद? पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणते? तर ऑप्शन क्रमांक ए, ग्रामपंचायत हे कनिष्ठ स्तर असतं. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, नक्की नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? केरळ राज्य, त्यानंतर तेलंगणा राज्य, गुजरात राज्य की ओडिसा राज्य? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी, गुजरात हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? पंतप्रधानांकडून, सभापतींकडून, राष्ट्रपतींकडून की ऑप्शन डी वित्त मंत्र्यांकडून? भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रपती हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, लोकलेखा समितीचे कानवडोळे म्हणून कोणाला संबोधले जाते? महालेखा परीक्षकांना, महाधिवक्ता यांना, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना की अधिवक्ता यांना? लोकलेखा समितीचे कानवडोळे म्हणून कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक सी, नियंत्रक व महालेखा परीक्षक हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, लोकसभेकडून राज्यसभेकडे आलेले धनविषयक किती दिवसात संमत करावे लागते? लोकसभेकडून राज्यसभेकडे आलेले धनविषयक किती दिवसात संमत करावे लागते? 14 दिवस, 7 दिवस, 21 दिवस की ऑप्शन डी यापैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक ए, 14 दिवस हेच योग्य आन्सर आहे. लोकसभेकडून राज्यसभेकडे आलेले धनविषयक 14 दिवस संमत करावे लागते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही? अंदाज समिती, ऑप्शन क्रमांक बी हिशोब समिती, सी कामगार सल्लागार समिती की ऑप्शन डी अनुदान समिती?
खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही, तर ऑप्शन क्रमांक डी अनुदान समिती हेच योग्य आन्सर आहे. म्हणजे अंदाज समिती, हिशोब समिती आणि कामगार समिती ह्या सर्व संसदीय समिती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक विद्यार्थ्यांनो 23 बघण्याआधी एक नॉलेज बूस्टर तुमच्यासाठी आहे. विद्यार्थ्यांनो नॉलेज बूस्टर, पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? अगदी इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांनो. तर बघूयात. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. त्यानंतर उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देत असतात. पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. महालेखापाल राष्ट्रपतींकडेच राजीनामा देतात. त्यानंतर महान्यायवादी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा देतात. त्यानंतर लोकसभा सदस्य लोकसभा सभापतींकडे आपला राजीनामा देतात. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींकडेच देतात. त्यानंतर संरक्षण दलाचे प्रमुख राष्ट्रपतींकडे देतात. त्यानंतर मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. त्यानंतर महाधिवक्ता हेही राज्यपालांकडे देतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा देतात. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष विधानसभा उपाध्यक्षांकडे आपला राजीनामा देतात. त्यानंतर विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देतात. आणि जे लोकपाल आहेत ते राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात. महाराष्ट्र लोकायुक्त जे महाराष्ट्राचे लोकायुक्त असतात ते राज्यपालांकडे आपला राजीनामा देतात. विद्यार्थ्यांनो अगदी इम्पॉर्टंट आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी यावर नक्की मी शेअर करेल. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक 23. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आजची व्हिडिओचं टार्गेट आहे विद्यार्थ्यांनो 50+ लाईक. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 23. भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताचे मुख्य न्यायाधीश, विधिमंत्री, पंतप्रधान की ऑप्शन डी संसद? भारताची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर ऑप्शन क्रमांक डी संसद हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24. दोन राज्यांमधील वाद हा कोणाच्या अधिकार क्षेत्रात येतो? ESO मुख्य 2018ला हा प्रश्न विचारला होता. दोन राज्यांमधील वाद हा कोणाच्या अधिकार क्षेत्रात येतो? सर्वोच्च न्यायालयाचे अपिली अधिकार क्षेत्र कोणत्याही राज्याचे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र की ऑप्शन डी यापैकी नाही? दोन राज्यांमधील वाद हा कोणाच्या अधिकार क्षेत्रात येतो? तर ऑप्शन क्रमांक सी सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25. जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा प्रारंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती होती? 5 न्यायाधीश, 6 न्यायाधीश, 8 न्यायाधीश की 7 न्यायाधीश? जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती होती? तर ऑप्शन क्रमांक सी 8 हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी प्रश्न, विद्यार्थ्यांना एकूण 3 प्रश्न तुमच्यासाठी विचारतोय. हे प्रश्न याच प्रश्नपत्रिकेतील आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, लोकसभेकडून राज्यसभेकडे आलेले धनविषयक किती दिवसात संमत करावे लागते? विद्यार्थ्यांनो आन्सर कमेंट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे, नक्की कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, भारतीय त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असे कोणी संबोधले? भारतीय त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असे कोणी संबोधले? विद्यार्थ्यांनो 3 प्रश्न आहेत. तिन्ही प्रश्नांची विद्यार्थ्यांनो नक्की कमेंट करा. चुकलं तरी चालेल परंतु कमेंट करणं गरजेचं आहे. कमेंट याच्यासाठी करा विद्यार्थ्यांनो की जेव्हा तुम्ही कमेंट करता किंवा टाईप करता तेव्हा तुमचं माइंड तिथे फोकस होतं आणि हे प्रश्न कधीही तुम्ही विसरणार नाहीत. जरी तुमचा क्वेश्चन चुकला तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला करेक्ट आन्सर कळेल तेव्हाही प्रश्न तुम्ही विसरणार नाही. त्यामुळे ही एक्झरसाईज तुमच्यासाठीच आहे. नक्की खाली कमेंट करा. जर कोणाला प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर तुम्ही ज्यांनी कमेंट केलं तेही तुम्ही बघू शकतात किंवा व्हिडिओ परत बघू शकतात, म्हणजे तुम्हाला नक्की आन्सर कळेल. तर विद्यार्थ्यांनो आजचा प्रेरणादायी विचार, ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे. जे आपले व्ह्युअर्स आहेत संकेत गांगुर्डे यांनी हा विचार शेअर केला होता. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, हा माझाही एक्सपिरियन्स आहे. कारण की लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक फेज येतो की तेव्हा वाटतं की सर्व सोडून द्यावं आणि काय की चला जॉब करूयात. म्हणजे आपण इंजिनिअरिंग करतो किंवा कोणी बाकीचं ग्रॅज्युएशन करत असाल तर लक्षात घ्या, आपण काय करतो, 1 वर्ष प्रिपरेशन करतो, 2 वर्ष प्रिपरेशन करतो, खूप एक्झाम देतो. आता माझी जर केस घेतली तर मी खूप साऱ्या एक्झाम दिल्या आहेत की म्हणजे गेट, बार, इस्रो, त्यानंतर
टेक्निकल IAS एक्झाम झालेत, त्यानंतर महाराष्ट्राच्या एक्झाम झाल्यात, खूप एक्झाम दिल्यात. परंतु काय झालं की प्रत्येक एक्झाम इव्हन तो SSC जी 5 मार्कावरून गेली किंवा जवळजवळ जात राहते, एक फेज असा येतो की तेव्हा वाटतं की सर्व काही सोडून द्यावं आणि जाऊ देत प्रायव्हेटमध्ये 15,000 20,000 भेटू दे, काही फरक नाही पडत, पण मला ते करायचं आहे, बरोबर, असा एक फेज येतो. परंतु ह्या फेजमध्ये स्वतःला सांगणं गरजेचं असतं की मी सक्सेसच्या खूप जवळ आलो आहे. जर मी इथून पाठीमागं गेलो तर काही अर्थ नाही, मला अजून पुश करायचं आहे, कळलं. जेवढं पाठीमागं जायचं आहे मी सोडणार आहे, तेवढंच पुढं माझं यश आहे. तर लक्षात घ्या. तर माझ्या केसमध्ये काय झालं की मी काय केलं की सर्व सोडून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ॲट द एंड कुठेतरी वाटलं की नाही, आता एक शेवटचा प्रयत्न करूयात, आणि प्रयत्न केला आणि पोस्टवरती मी सिलेक्ट झालो. तर म्हणजे काय, याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही सक्सेसच्या जवळ गेलेले असतात. देव किंवा तुम्ही माना किंवा नका मानू की पेशन्स तुमची चेक करत असतो की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये पेशन्स किती. जेव्हा तुम्ही पोस्टवर सिलेक्ट व्हाल तर तुमच्यामध्ये सर्वात महत्त्वाची क्वालिटी असते की पेशन्स स्वतःमध्ये असणं. एक्झामही तुमची पेशन्स चेक करत असते, तर पण स्वतःमध्ये पेशन्स ठेवायचे असतात. कंटिन्युअसली अभ्यास करणं गरजेचं असतं, आपल्या ध्येयाचा पाठलाग करणं गरजेचं असतं. की लक्षात घ्या, मी डे बाय डे इम्प्रूव्ह होत असतो, बरोबर. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला प्रिपरेशन चालू केलं आणि आज 1 वर्षाने 2 वर्षांनी तुमची जी लेव्हल आहे ती ऑब्व्हियसली वरती असणार आहे, तर मग ती लेव्हल मेंटेन करून पुढे जायचं आहे आपल्याला, सोडायचं नाही आहेत. त्याच्यामुळे जेही विद्यार्थी या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जे उतरणार आहेत ना, त्यांनी लक्षात घ्या की हे काय सोपं नाहीत की म्हणजे तुम्ही 1 वर्ष प्रिपरेशन केल्याने नक्की भेटेल, नाही. पेशन्सची लढाई आहेत. बाकीच्यांना म्हणजे जे बाकीचे आपले नातेवाईक आहेत त्यांना म्हणायला सोपं आहेत की बाबा तू पासआउट झाला पण का होत नाही, तर त्यांना हे माहीत नाही की किती इथे कॉम्पिटिशन आहे, किती इथे एफर्ट द्यावं लागतं. त्यामुळे माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की तुम्ही जर विचार पक्का केला आहे, तुमचं ध्येय जर तुम्ही सिलेक्ट केले तर तुमच्या ध्येयाच्या प्रती प्रामाणिक राहा, डेली बेसिसवर प्रयत्न करत राहा, नक्की तुम्हाला यश भेटणार आहे. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. कारण की लक्षात घ्या, अपयश आल्यानंतर जे अनुभव सांगतात ना, त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचे, रॅदर दॅन जे सक्सेस झालेत 1 वर्षामध्ये. त्यांना माहीतच नाही की अपयशातून जाताना म्हणजे काय काय सहन करावं लागतं. ॲट द एंड म्हणजे कसं असतं की तुम्ही वडिलांच्या सॅलरीवर किंवा तुम्हाला पैसे देतात आणि त्याच्यावर तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष प्रिपरेशन करणे, तर विद्यार्थ्यांनो ही खूप नामुष्कीची गोष्ट आहे. म्हणजे वाईट वाटतं की वडिलांचं पेमेंटवर आपण अजूनही हे करतोय, म्हणजे की 22-23 वर्षाची झालो आहे, पण वडिलांचं पण ठीक आहे. एक वेळ अशी येईल की जेव्हा पोस्ट निघते तेव्हा आपण घरच्यांना किंवा यांना सांभाळणार आहे. तर ह्या गोष्टीमध्ये संयमाने लढाई करत राहा आणि नक्की जेवढंही कंटेंट आहे मी तुमच्यापर्यंत मोफत पोहोचवणार आहे. फक्त उद्देश काय विद्यार्थ्यांनो माझा, की लक्षात घ्या की हे आता काय झालं की पैशांचं युग झालं आहे, एज्युकेशन हे पैसा बेस झालं आहे. याला कुठंतरी गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा माझा उद्देश आहे. नक्कीच तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाईक केलंच पाहिजे, असा काही उद्देश नाही. परंतु कसं असतं की मलाही मोटिवेशन भेटतं, म्हणून मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो की चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला याच्यासाठी सबस्क्राईब करायचं, कारण की कंटेंट आला की तो तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल. तर विद्यार्थ्यांनो, चालू घडामोडीची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. स्पर्धा परीक्षा तयारी आणि नवीन अपडेटसाठी ज्ञानवंदना एज्युकेटर हे चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, न चुकता जॉईन व्हा. तसेच विद्यार्थ्यांनो, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत मोफत आणत असतो. विद्यार्थ्यांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितलं, यासाठी मी आपला ऋणी आहे. तर विद्यार्थ्यांनो, नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.